नमस्कार. ऐका, या ठिकाणी मीरा आणि अंबिका हे दोघे गुहेत चाललेले असतात आणि गुहेत जात असताना त्यांना त्यांच्या आईला सोडवायचं असतं. कारण की त्याच ठिकाणी अंबिकाला जाळलेली असते आणि तिच्या आईलासुद्धा त्याच ठिकाणी कैद केलेलं असतं. आणि मीरा आणि अंबिका मग त्या गुहेत जाताना मीरा म्हणते, "तिथे एक मोठी भिंत आहे आणि त्या भिंतीच्या पलीकडे आपल्याला जायचं असतं." कारण की ती भिंत जी असते ती काचेची असते आणि ती जादूने तयार केलेली असते, म्हणजे मायावी शक्ती असते. आणि मग मीरा म्हणते, "आपण दोघी त्या ठिकाणी जाऊया." अंबिका म्हणते, "आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला मार्ग सापडेलच." आणि मग ह्या दोघी त्या गुहेमध्ये जातात. आता गुहेमध्ये जात असताना अथर्व इकडे बघतो की ही मीरा कुठे गेली आहे. कारण की मीराची फारच चिंता लागलेली असते अथर्वला. अथर्व तिला सारखा सारखा फोन करत असतो, परंतु तिचा फोन काही लागत नाही. आणि मग तो म्हणतो की ही मीरा कुठे गेली आहे, काही समजत नाही. आणि मग तो रडतो. तो म्हणतो की अनन्या, अनन्या, मीरा कुठे गेली आहे, काहीच समजत नाही. मी तिला बराच वेळ झालाय फोन लावतोय, पण ती फोनसुद्धा उचलत नाही. मग अनन्या म्हणते, "वहिनीला मी सुद्धा शोधत आहे, पण ती सापडत नाही. नेमकी कुठे गेली आहे?" आणि मग अथर्व पुन्हा फोन लावतो आणि मग ती सांगते, की फोनचा आवाज इथेच कुठेतरी येत आहे. आणि मग ती सांगते, अ, ती म्हणते, की अनन्या म्हणते, "बेलचा आवाज येत आहे म्हणजे इथेच आहे फोन." आणि मग ती म्हणते, "वहिनी तर फोन विसरून गेली." मग तो अथर्व म्हणतो, "बघा, हिला काहीच चिंता नाही. फोन विसरून जाते. हे मुद्दाम करते का काही समजत नाही. मी तिची एवढी काळजी घेतो हे तिला माहीतच नाही." आणि अथर्व चिंता करत बसतो. आणि मग अनन्या म्हणते, "खरंच वहिनी अशी का करत आहे की मुद्दाम करत आहे तेच समजत नाही." आणि मग त्या ठिकाणी लगेच ही येते मंजिरी. मंजिरी म्हणती, "अथर्व काय झालं, काय झालं?" अथर्व सांगतो, की "बराच वेळ झाले मी वाट पाहतोय मीराची, पण मीरा कुठे गेली काही माहीतच नाही." तेव्हा मंजिरी म्हणते, "जाऊ दे, ती कुठेतरी गेली असेल, कारण की तिला मी पण फार समजवण्याचा प्रयत्न केला. ती मुद्दाम करते की काय की लहान मुलासारखं वागते हे तिलाच माहीत. आपण जर काय बोलायला गेलं तर तिला राग येतो आणि मग ती आपल्यावर ओरडते. त्यापेक्षा तू टेन्शन घेऊ नकोस. तू तुझी काळजी घे. तू तुझं काम कर. मी बघते काय करायचं ते." आणि मग मीराला माहीत असतं की आपण आता गुहेत पोहोचलेलो आहोत. पण त्याच वेळेस मंजिरीला समजतं की ह्या दोघी गुहेत गेलेल्या आहे. कारण मर्जीने सांगितलेलं असतं की त्या दोघी आलेल्या आहेत. आता बघा, ह्या दोघी गुहेत गेल्यानंतर ते इकडे-तिकडे पाहत असतात आणि तिथे असते मर्जिरी, चेटकीण मर्जिरी. आणि मर्जिरी सांगते की "तू ज्या ठिकाणी असेल तिथून लगेच ये," असं मंजिरीला सांगते. कारण की मंजिरी म्हणते त्या दोघी येऊच शकत नाही. तेव्हा ती जी चेटकीण असते ती म्हणते येऊ शकते, कारण की तिच्याकडे काय आहे तर कवड्या आहेत. कवडे असल्यामुळे ती या ठिकाणी येऊ शकते. आणि हे शब्द ऐकल्यानंतर ती फारच आनंदित होते. मंजिरी एवढी आनंदित होते, मंजिरी म्हणते, "हां, बरं झालं त्या स्वतःच आपल्या जाळ्यात येऊन सापडलेल्या आहेत." आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठी काचेची भिंत असते आणि ती भिंत त्यांना पार करता येत नाही. आता ती भिंत कशी पार करायची हे ते प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना ते जमत नाही. आणि समोरच मग त्यांना त्यांची आई दिसते. तेव्हा ते रडतात, "आई, आई तू इथे कशी काय?" कारण आईला फार वेदना होत असतात. ती चेटकीण असते, ती तिला फार त्रास देत असते आणि हे दोघं भिंत तोडण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु भिंत काही तोडली जात नाही. मीरा म्हणते, "आई तू इथे कशी काय आलीस?" आणि मग ती सांगते, की "मला इथे बंदिस्त केलं आहे." आणि बघा, मीराची आई या ठिकाणी बंदिस्त झालेली आहे. अंबिकाची आई तिला फार त्रास देत आहेत. कोण तर मर्जिरी. मर्जिरी सांगते, "देवयानी तू या ठिकाणी स्वतःहून माणसांच्या संपर्कातून आलेली आहे. माणसांच्या अवयवांना स्पर्श करून ती या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे तुझी इथून सुटका होणे शक्य नाही आणि तुला त्रास तर फार होणारच. तुझ्या 2 मुली तुला सोडवतील, परंतु त्यासुद्धा या ठिकाणी अडकणार आहे आणि त्या कवडी घेऊन आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही तिघेसुद्धा आमच्या जाळ्यात सापडणार. तुला तर वेदना सहन कराव्याच लागणार." असं चेटकीण मर्जिरी बोलत असते.
आणि इथे बघा, हे दोघं मीरा आणि अंबिका जोरजोराने ओरडत असतात. आईला म्हणतात, तू घाबरू नकोस, आम्ही तुला सोडवणार. आणि मग या ठिकाणी दुसरी मंजिरी असते. मंजिरी लगेच काय करते की ती गुहेत येते आणि गुहेत आल्यानंतर ती पाहते की या दोघीजणी इथे आलेले आहेत. मग तिला फारच आनंद होतो आणि मग ह्या दोघी काय करतात, भरपूर भिंत तोडण्याचा प्रयत्न करतात. पण ती मायावी शक्ती असते. बघा, भिंत तोडत आहेत, जोरजोराने धक्का देत आहेत, परंतु भिंत तुटली जात नाही. कितीही प्रयत्न केले तरी ती भिंत तुटली जात नाही. आणि मग त्या ठिकाणी येते चेटकीन मंजिरी. ती फार हसते. ती म्हणते, तुम्ही दोघे आलात आणि आता माझ्या जाळ्यात सापडलात. आता तिला असं वाटतं की मीरा आता स्वतःहून चालत आलेली आहे कवड्या घेऊन आणि ती फार मोठमोठ्याने हसत आहे. तिला आनंद होत आहे, कारण की त्यांच्या आईला किडनॅप केलेलं असतं. आता काय करायचं? आणि मग ही जी असते मंजिरी म्हणते, तू आता या ठिकाणातून जाणार नाही. तुला जर आई हवी असेल तर तू कवड्या दे. जी मजा माणसांना छळण्यात नसते, ती मजा आत्म्याला छळण्यात असते. कारण की आत्म्याला छळण्यात वेगळीच मजा असते. असं मंजिरी मीराला बोलत असते. हाताने ती म्हणजेच स्वतःहून एक जादू करून मोठा आग तयार करते, अग्नी तयार करते आणि त्या अग्नीमध्ये ती कवड्या फेकण्यास सांगते. तेव्हा मीराची आई बोलते, मीरा, तू अजिबात कवड्या फेकू नकोस. तू जर कवड्या दिल्यास तर अडकशील. त्याच वेळेस दुसऱ्या साईडने ती सुद्धा ओरडत असते. अंबिका ती म्हणते, मीरा तुलाही फसवेल. तू तिच्या जाळ्यात सापडू नकोस. मंजिरी खेळ खेळत आहे. परंतु 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 मीराला सहन होत नाही. आईला वाचवण्यासाठी ती काय करते, त्या आगीमध्ये कवड्या सोडण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस पुन्हा अंबिका म्हणते, तू चूक करत आहेस. आणि मग नाईलाजाने शेवटी ती कवड्या त्या आगीमध्ये सोडते आणि आगीमध्ये सोडल्यामुळे ती फारच खुश होते. मंजिरी फार खुश होते. ती म्हणते, तुला काय वाटते, मी तुझ्या आईला सोडेल? ती म्हणते, माझ्या आईला सोडा आता. ती म्हणते, तुला असं वाटतं मी तुझ्या आईला सोडेल? नाही सोडणार. कारण की त्या कवड्या मी का घेतल्या आहेत, तुझ्या आईला कायमचं बंदिस्त करण्यासाठी, त्यांना बांधून ठेवण्यासाठी. तुमच्या तिघांना मी आता 3 कवड्यात बांधणार आणि मी मस्त चिरतरुण होणार, यासाठी तर तुमच्याकडून मी कवड्या घेतलेल्या आहेत. तुला हे कळत कसं नाही? तुम्ही माझ्याशी खेळी केली होती, आता मी सुद्धा तुमच्याशी खेळी केली आहे. आणि असं म्हणून मीरा फार रडते. मीरा म्हणते आईला, माझी चूक झाली, प्लीज आई मला माफ कर. आणि मग त्या कवड्या कोणी घेतलेल्या असतात तर महागौरी मातेने घेतलेल्या असतात, देवीने. कारण की मीराची आई बोलते, देवी आपल्या पाठीशी आहे. तेव्हा ती बोलते, तेव्हा मंजिरी बोलते की देवी देवी तुम्ही काय करता, तुम्ही आता काहीच करू शकणार नाही. आणि मग ती जेव्हा आगीत हात काढून त्या कवड्या काढते, तेव्हा तिला जाणवतं की हे कवड्या नाहीत, हे दुसरंच काहीतरी जळालेले 3 कवड्यासारखे पदार्थ होते. मग ती मीराला म्हणते, मीरा सांग, कवड्या कुठे आहेत? माझ्या कवड्या मला परत दे, नाहीतर मी तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही. असं ती जोरजोरात मीराला आणि अंबिकाला बोलत असते.